कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात। चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे। पाहूयात कुठली आहे ही परंपरा। चिपळूणजवळील रामपूर गावातल्या केदारनाथ देवाच्या सहाणीच्या प्रांगणात अनोख्या पालखी सोहळ्याची सुरुवात होते आणि रत्नागिरीतल्या शेवटच्या जत्रेची सांगताही ह्याच छबिनात होते। पालखी सोहळ्याच्या वेळी रामपूर गावाला दिवाळीचं स्वरूप आलेलं असतं। जसजशी रात्र उलटत जाते तसतसं ढोल ताशांच्या गजरात पालख्यांचं आगमन होतं आणि एक एक करत 22 पालख्या एकाच प्रांगणात येतात। रोषणाईनं सारेच मार्ग असे सजलेले दिसतात। आमच्या पूर्वजांपासून चालू आहे ही पहिली यात्रा। फक्त 3 ग्रामदेवतेंची होती, केदार, वरदान व कात्रोळी जे कालेश्री कालका आहे। ही 3 पालख्यांची फक्त यात्रा व्हायची। हळूहळू या यात्रेचं महत्त्व हे वाढत गेलं, नवस या यात्रेमध्ये जिंकत गेले। त्याच्यामुळे आज ही यात्रा जवळजवळ 22 पालख्यांवरती गेलेली आहे। आपलीच पालखी सगळ्यात आकर्षक असावी यासाठी प्रत्येक गावाची चढाओढ असते। शेकडो ग्रामस्थ ग्रामदेवतेची पालखी नाचवतच आणतात। यात्रेच्या निमित्तानं गावापासून दूर गेलेला कोकणी माणूसही न चुकता गावात येतो। माहेर वाशिणी देखील पालखी भेटीच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात। फार पूर्वजांपासूनचा हा इतिहास आहे आणि त्यांनी चालू केलेली, त्यामुळे आमचा जन्मही झाला नव्हता। त्याच्या अगोदरपासूनची ही यात्रा चालू झालेली आहे। द्यायचं म्हटलं तर हे आमचं ग्रामदैवत आणि ग्रामदैवताला प्रत्येकजण अगदी मनापासून येतो। मी तर गेली 30 वर्षे तर या यात्रेमध्ये येतो आहे। 22 पालख्या येणार आहे तिथे, तर त्या 22 पालख्यांच्या आम्ही ओट्या स्वरूपात नवस फेडणार आहोत। इथे बोललेलं नवस पूर्ण होतं का? हो, येथील असं म्हणजे प्रख्यातच आहे देवस्थान की नवस जो बोलेल तो पूर्ण झालाच पाहिजे आणि ही आमची तरी श्रद्धा आहेच। सर्व 22 पालख्या गावाच्या सहाणीच्या बाजूला एकत्र विसावतात। याच दरम्यान केदारनाथांची पालखी सज्ज होऊन बाहेर येते आणि इथं सुरू होतो डोळ्यांचं पारणं फेडणारा देवभेटीचा अनोखा सोहळा। गावागावातून आलेल्या शेकडो ढोल ताशांचा निनाद आणि आपल्या ग्रामदेवतेला डोक्यावर घेऊन नाचवत बेधुंद झालेला कोकणी माणूस यामुळे एक अलौकिक वातावरण निर्माण झालेलं असतं। ढोल ताशाच्या गजरात आतमध्ये स्वागत करत पालखी नाचते। नाचल्याच्या नंतर इथं बसण्याचा कार्यक्रम होतो। बसून झाल्याच्या नंतर आपल्या देवस्थानाच्या पूजेचा कार्यक्रम होतो। पूजेच्या नंतर भेटीचा कार्यक्रम होतो। भेटीच्या नंतर प्रदक्षिणेचा कार्यक्रम होतो। अशा इथे परंपरेनुसार चालते। केदारनाथाची यात्रा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। पालखी भेटीचा रात्री सुरू होणारा जल्लोष अगदी पहाटेपर्यंत सुरू राहतो। गावागावांना तिथल्या माणसांना जोडण्यासाठी मागील पिढीनं सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात साजरी होते आणि वर्षानुवर्ष या गावांना त्यातील माणसांना एकत्र बांधून ठेवते। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।